मंडळी आज आर्यन मेंगजी बाल कलाकार आहे आणि निश्चितच संभाजी आणि जय मल्हार या गाजलेल्या मालिकांमधून बाल कलाकाराची भूमिका त्याने बजावलेली आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर आर्यनला पाहत आहात। कॅमेरामॅन आपल्याला विनंती करतो की त्याला कॅप्चर करायचं आहे। आणि बघा हात उंचावून आर्यन या ठिकाणी आपल्याला अभिवादन करतोय। जय मल्हार आणि नक्कीच संभाजी या मालिकांमधून भूमिका बजावलेला अतिशय सुंदर आहे आर्यन। आमदार चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या समवेत आलेल्या मित्रवर्गांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज सहाय्यक विक्रीकर आयुक्त आपल्या गावचे भूषण विलाजी नाईक यांनी सुद्धा आमदार चषकाला उपस्थिती लावलेली आहे। त्यांचं मनस्पूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। खेळाकडे वळूया। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद रवींद्र तरे सर। सोनादेवी टेमघर विरुद्ध प्रथम सेट रांजोली या दोन संघामधील सामना नाणेफेक जिंकून धीरेज चौधरी फॅम टीम सोनादेवी टेमघर संघाने फलंदाजी स्वीकारलेली आहे। जबरदस्त आत्मविश्वास असणार आहे, कारण बाली ट्रॉफीमध्ये रनर्स राहिला होता संघ। बलाढ्य संघ आहे, अतिशय चांगली कामगिरी। शाहिद खान ज्याची सुद्धा अप्रतिम कामगिरी झाली होती, खेळण्यासाठी सज्ज होते आणि नॉन स्ट्रायकर इनला उभा आहे। राहुल डावखुरा शैलीदार फलंदाज शाहिद खान। परेश पहिल्या चेंडूला आणि खेळण्याचा प्रयत्न, फक्त आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न। चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता। निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे। प्रथम सेट रांजोली आणि सोनादेवी टेमघर दोन संघामधील सामना मित्रांनो आपण पाहतात। आमदार चषक 2019 याला मात्र यॉक करण्याचा प्रयत्न, मात्र वाईट यॉकर होता। डिफेन्स केलेला आहे, बचाव केलेला आहे आणि निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती। एक चांगली सुरुवात आहे। बॅक टू बॅक दोन चेंडू हे निर्धाव गेलेले आहेत। परेश हा चेंडू उजव्याच्या बाहेरचा चेंडू इनफिल्डच्या वरून फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाते डीप कव्हर सीमा पार चौकार। थँक्यू डीजे। मंडळी फ्री कुपन्स आपण वाटणार आहोत बरोबर 9:30 वाजता स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी आणि हारखेवाडी स्टँड मध्ये जवळजवळ 500 कुपन आज आपण वाटणार आहोत। परेश यावेळेला म्हणतो उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला टायमिंग बरोबर झालेला चेंडू सरळ जातोय तो मिड ऑफला आणि त्यावर शाहिद खान एक धाव पूर्ण करतोय। सोनादेवी टेमघर संघाची धावसंख्या होते 5। पहिलं षटक हे मार्गस्थ आहे। प्रथम सेट रांजोली विरुद्ध सोनादेवी टेमघर दोन संघामधील सामना नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय। सोनादेवी टेमघर संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर। आज सलामीमध्ये थोडासा बदल केलेला आहे। बाली ट्रॉफीमध्ये त्या सलामी जोडीने भूमिका पार पाडली होती, त्यामध्ये मात्र थोडा बदल राहुल येतोय। परेश फुलटा चेंडू, फायदा उचलता आलेला नाही। चेंडू जातोय ते मिड विकेटला। डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे। फक्त एकच धाव मिळेल ती राहुल यास आणि एका धावाने धावसंख्या होते 6। एक युवा गोलंदाज आहे परेश, नाही पण तरी चांगली गोलंदाजी म्हणता येईल। परेश फुलटा चेंडू पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळलेला आहे। चेंडू जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफला, सीमा पार होतोय 4 धावांसाठी चौकार। आमदार चषकाचं आयोजन केलंय टेमघर पाड्याला गाजतंय नाव गाजतंय
गाजतय नाव गाजतय नाव गाजतय रुपये ढगाचा नक्कीच मित्रांनो, फ्री कोपन जे आहे त्यासाठी प्रथम पारितोषिक असणार आहे ॲक्टिवा स्कूटी, स्पॉन्सर बाय श्री सुरेंद्र एस पाटील, डायरेक्टर आहेत. द्वितीय पारितोषिक जे असणार आहे ते फ्रीज दिलीपजी गुळवी आणि नगरसेवक. तृतीय पारितोषिक LED TV स्थानिक टेम्पो चालक मालक संघटना यांच्या विद्यमाने. चतुर्थ पारितोषिक सायकल असणार आहे श्री नवनाथ पाटील ग्रुप सोनाळे यांच्या विद्यमाने यांनी स्पॉन्सर केलेली. आणि पाचवे पारितोषिक असणार आहे सायकल श्री नवनाथ पाटील ग्रुप सोनाळे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली स्थिती म्हणता येईल. कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही. धावसंख्या 10. खास करून शाहिद खान यांनी 2 चौकांना मारलेला आहे. आणि शाहिद खान असा एक फलंदाज, याला जर सूर गवसला तर मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्यात नक्कीच संघाला यश आलेले आतापर्यंत. दीपक फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. सॉफ्ट हँड ड्राईव्ह कव्हरच्या दिशेने आणि त्यावर राहुल 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या झालेले 11. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय आणि चांगल्या चेंडूला सन्मान देऊन एकेरी 2 धावा घेतल्या जातात. हेच यालाच म्हणतात मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट जे काही अक्षर आहे त्याचा अर्थ समजून घेणं फार गरजेचं, त्यानुसार खेळ खेळणं, आपलं जे कला कौशल्य आहे ते दाखवणं फार गरजेचं असतं. दीपक पाटील यावर मात्र यॉर्कर चेंडूवर ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑफ ला स्टेटर आणि त्यावर शाहिद खान 1 धाव पूर्ण करतोय आणि एका धाव्यानं सोनादेव टेमघर संघाची धावसंख्या होते 12. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या आदरणीय सदस्य ऋताताई गोपीनाथ केणे मॅडम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. तसेच उद्योगपती समाजसेवक गोपीनाथजी केणे साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेला मात्र राहुल याची खेळी संपुष्टात. लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न, मात्र डीप मिडॉनला एक चांगला झेल आणि पहिला धक्का बसते सोनादेव टेमघर संघाला. आमदार चषकाचं आयोजन केलंय टेमघर पाड्याला गाजतय नाव गाजतय गाजतय नाव गाजतय नाव गाजतय रुपये ढगाचा त्या भिवंडी शहराला 9000 नंबर वाल्याचा त्या महेंद्र क्रिकेट संघाचा नाव गाजतय रुपये ढगाचा. रिप्लेमध्ये स्लॉक करण्याचा प्रयत्न, उजव्या स्टेजच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मात्र खेळायचं होतं खरं तर मिड विकेटला, चेंडू मात्र जातोय लॉंग ऑनला आणि राहुल याची खेळी संपुष्टात आलेली आहे. यानंतर होणारा सामना आहे आई काळूबाई लोणाड आणि पायनियर स्पोर्ट्स. दोन्ही संघ करण्यासाठी तयार राहायचं आहे. आई काळूबाई लोणाड आणि अल्ताफ बाली फॅम टीम पायनियर स्पोर्ट्स दोन्ही संघ करण्यासाठी नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. याला मात्र अप्रतिम चेंडू आहे. याला धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद, समन्वय नाहीये, तालमेल नाहीये आणि गोल्डन डकवर बाद होतोय केतन. आमदार चषकाचं आयोजन केलंय टेमघर पाड्याला गाजतय नाव गाजतय गाजतय नाव गाजतय नाव गाजतय रुपये ढगाचा त्या भिवंडी शहराला 9000 नंबर वाल्याचा त्या महेंद्र क्रिकेट संघाचा नाव गाजतय रुपये ढगाचा त्या भिवंडी शहराला 9000 नंबर वाल्याचा त्या महेंद्र क्रिकेट संघाचा. समन्वय बघायला मिळालेला नाही. धाव घेण्यासाठी येस, नो, वेट या 3 गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, याचा वापर करणं गरजेचं आहे, तसं बघायला मिळालेलं नाही आहे. त्यामुळे गोल्डन डकवर बाद झालेला आहे तो केतन. दुसरा फलंदाज बाद झाला आहे. धावसंख्या मात्र थांबलेली आहे. धावसंख्या 12. 2 बाद 12. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय सोनादेव टेमघर विरुद्ध प्रथम सेट रांजोली या 2 संघामध्ये. दीपक पाटील याला फक्त हलक्या हाताने खेळलेला चेंडू जातोय मिड विकेटला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, तोपर्यंत मात्र फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळते ती रुपेश आज.
धावसंख्या एक अशुभ आकड्यावर प्रवेश करते 13. क्रिकेटमधला एक अशुभ आकडा म्हणजे याला संबोधलं जात आहे 13. 2 बाद 13. जर पहिला फलंदाज राहुल बाद झाला होता, झेल बाद झाला होता 2 धावसंख्येवर. त्यानंतर केतन हा गोल्डन डकवर बाद झाला होता. शाहिद खान अजून खेळपट्टीवर आहे. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला मिड ऑफवरनं डीप मिड ऑफला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते. चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळते दीपक पाटील याच्या माध्यमातून. धावसंख्या होती 14. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. षटक पूर्ण झालेलं आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, स्वागताकडे वळूया. ठाणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या ऋताताई केणे मॅडम व्यासपीठावर विराजमान आहेत. त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. शरद म्हात्रे आपल्याला विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. मॅडम आपल्याला विनंती करतो आपण पुढे यायचंय. आणि थोड्याच वेळात आमदार चषकामध्ये आगमन होते. सन्माननीय आमदार वैभवजी नाईक यांचं शुभागमन होत आहे. सिंधुदुर्गचे सन्माननीय आमदार वैभवजी नाईक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर पंचायत समिती सदस्या पुष्पाताई पाटील, माजी सरपंच वसुधा हरिचंद्र पाटील, यानंतर सन्माननीय सुनीलजी ठाणगे विभाग प्रमुख पिंपळास, शाखा प्रमुख शिवाजी म्हात्रे, उपसरपंच आदरणीय घनश्यामजी भोईर साहेब, स्वागताचा स्वीकार करायचा आहे. मंडळी, आमदार चषकामध्ये थोड्याच वेळात आगमन होणार आहे. सिंधुदुर्गचे कार्यसम्राट आमदार वैभवजी नाईक साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रवींद्र तले सर. दीपक ज्युनियर याला मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही आहे कारण मिडऑफला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. तोपर्यंत शाहिद खान एक धाव पूर्ण करतोय. हा 2 चौकार जर सोडले तर शाहिद खानचा थोडासा संघर्ष करताना दिसतोय. शाहिद खानचा याचा जो अंदाज आहे विस्फोटक फलंदाजीमध्ये त्याचं नाव घेतलं तर विध्वंसक नेहमी फलंदाजी करत असतो. दीपक दीपक याला होता फुलटा चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये. पंचांचा लेगबाईचा इशारा, एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते 16. धावा झालेले. 2 फलंदाज बाद झाले. खेळण्यासाठी सज्ज होते शाहिद खान, डावखुरा शैलीदार फलंदाज दीपक. याला मात्र ड्राईव्ह केलाय. चेंडू सरळ मिडॉनवरनं डीप मिडॉनला जातोय. एक गोष्ट मात्र संदेश बघायला मिळते की धावा या एकेरीच्या रूपाने मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार जर सोडले त्यानंतर मात्र कुठेतरी धावसंख्येला लगाम लागलेली, धावसंख्या थांबलेली आहे. अगदी बरोबर. आपण बघितलं याच्या अगोदर देखील सामना बघितला जयदुर्ग संघाचा, त्याच्यामध्ये देखील आपण बघितलं सिंगल डबल धावा जमा करत होत्या. मात्र इथे देखील तोच पिक्चर पाहतो आपण सोनादेवी टेमघर संघाचा. धावसंख्या 17. 2 बाद 17. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय प्रथम सेट रांजोली विरुद्ध सोनादेवी टेमघर. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय आहे सोनादेवी टेमघर संघाचा. दीपक ज्युनियर याला होतं फटका खेळला. चेंडू हवेत आहे आणि लॉंग ऑन सीमारेषेवर एक चांगला झेल आणि रुपेश याची खेळी संपुष्टात. आयोजन केले
केलंय केलंय टेमघर पाड्याला गाजतय नाव गाजतय गाजतय नाव गाजतय नाव गाजतय रुपये गाजा त्या भिवंडी शहराला 9000 नंबरवाल्याचा त्या महेंद्र क्रिकेट संघाचा नाव गाजतंय रुपये दादांचा त्या भिवंडी शहराला 9000 नंबरवाल्याचा त्या महेंद्र क्रिकेट संघाचा आमच्या चषकाचं आयोजन रुपेश दादांच्या नावानं हे चेंडूचा वेग ह्या चारही गोष्टी बघायला मिळत आहेत. धावसंख्या झाली 18. याला पुन्हा डिफेन्सिव्ह खेळलेला आहे. टेस्ट क्रिकेटचा अंदाज श्याम चौधरी. अप्रतिम चेंडू होता आणि डिफेन्स कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळलेला आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकामध्ये बरोबर 18 म्हणजे प्रत्येक चेंडूला एक धाव. आपण जर बघितलं 18 चेंडूने 18 धावा जमवलेल्या आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्कीच आहे, 50 पेक्षा जास्त धावा जर झाल्या धन्यवाद, नाही कॉमेंट्री त्याच्यावर एक बॉक्स. प्रेशर येऊ शकतो. आमदार चषक 2019 मध्ये व्यासपीठावर विराजमान झालेल्या मान्यवरांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. श्रीनिवास कोंडा उद्योगपती पद्मानगर, आपण विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. श्रीनिवास कोंडा उद्योगपती पद्मानगर. धावळेगावचे उद्योगपती हरिभक्त पारायण गोपीनाथजी केने साहेबांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. रामकथा भागवत कथा देवी कथेचे आयोजक भावाळे तसेच हरिभक्त पारायण शंकराम महाराज तिसकर प्रवचनकार आपण पुढे यायचं आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती या ठिकाणी करतोय. शंकराम महाराज तिसकर आपलं हार्दिक स्वागत. बालाजी प्रभाकर कापसे आर्टिस्ट आपण पुढे यायचं आहे. आपलं देखील स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर केलं जात आहे. वेलकम सुस्वागतम. आपण पाहतोय कलरफुल पेंटिंग सर्व ग्राउंडवर काढलेले आमचे कलाकार बालाजी पेंटर्स, मार्कंडे गंगा शेट्टी कामतघर आपण पुढे यायचं आहे. त्यानंतर रमेश कोंडा आपण देखील पुढे यायचं आहे. तसेच नरेशजी नंदाल आपल्याला विनंती करतो की आपण देखील पुढे यायचं आहे. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते शॉर्ट थर्डमॅनला आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. एक नशिबाचा चौकार म्हटलं जातं. धावसंख्या झाली 22. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. 3 बाद 22. सोनाली टेमकर. दीपक पुन्हा एकदा गोलंदाजी हातामध्ये घेतोय. चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा आपण बघितलं हवं तसं बॅटवर येत नाहीये. वेगवान गती मिळालेला आहे गोलंदाजाला आणि चांगली सुरुवात करतोय दीपक पाटील. अतिशय चांगला परफॉर्मन्स झालेला देखील आहे. आपण पाहतोय प्रथम षट रांजोली संघाचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा दीपक सामना गॅलरी एन कडून अतिशय सुरेख असा फटका बॅटमधून निघते चेंडू. वाईट ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू खूप दूरच जाते चेंडू. आता एकच धाव घेण्याचा प्रयत्न. ज्या धावा पाहिजे त्या धावा आपल्याला पाहायला मिळत नाहीये डॉक्टर गवली सर. अगदी बरोबर. खरं तर 3 फलंदाज बाद झाले आहेत. सुरुवातीला राहुल बाद झाला होता, त्यानंतर केतन गोल्डन नेक्रो बाद झाला होता, रुपेश बाद झाला होता. खेळपट्टीवर दोन्हीही स्टायलिश लेफ्ट आर्म डावखुरे फलंदाज आहे. दोघांकडे एक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. अगदी बरोबर. श्याम चौधरी इनफॉर्म फलंदाज आहे. आता इथे गोलंदाजी खूप सुरेख आपल्याला पाहायला मिळालेली. जरी एक चेंडूवर चौकार गेलेला आहे, चांगली वापसी केली गोलंदाजाने. दीपक पाटील पुन्हा एकदा फुल टच चेंडू आहे. मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार पेश करतोय फलंदाज श्याम चौधरी. आमदार चषकाचं आयोजन केलंय केलंय टेमघर पाड्याला गाजतय नाव गाजतय गाजतय नाव गाजतय नाव गाजतय रुपये गाजा त्या भिवंडी शहराला
हे पाहू शकतो आपण फुल टच चेंडू होता आणि श्याम चौधरी ज्या प्रकारे इन्फॉर्म फलंदाज आहे त्या प्रकारची फलंदाजी आहे. मात्र मी आमचा जो टॉस बॉक्स आहे आमचे मान्यवर काही आहेत त्या मान्यवरांना मी विनंती केली आपण की व्यासपीठावर आपण बसायचं कारण की टॉस बॉक्स दोन्ही कर्णधार खाते उभे आहेत. नक्कीच संदेश आपण पाहतोय. खरं तर ज्या फटकेची आवश्यकता होती सोनाली टेमकर संघाला तो फटका मात्र श्याम चौधरीच्या बॅटमधून आणलाय. बऱ्याच आपण दुसऱ्या षटकापासून पाहतोय एकेरीच्या रूपाने धावा मिळत आहेत. थोडासा संघर्ष करताना बघितलं होतं पण यावेळेला मात्र श्याम चौधरी फुलटॉसचा समाचार घेतला होता आणि चेंडूला भिरकावून दिलं होतं डीप मिड विकेटला. या षटकामध्ये आता धावा बनत आहेत. विचार केला सोनादेवी टेमकर संघासाठी टॉस जिंकून जो फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या आपण 3 षटक बघितलं थोडासा जो स्कोर होता कमी स्कोर पाहायला मिळाला होता. आता मात्र या 4 चेंडूमध्ये 11 धावा जमा केलेल्या आहेत. श्याम आपण पाहतोय खेळपट्टीवर आणि शाहिद खान अगदी बरोबर. आत्ता जी स्पर्धा पार पडली बाली ट्रॉफीमध्ये सुद्धा शाहिद खानाने अप्रतिम कामगिरी केली होती फलंदाजीमध्ये. सातत्य ठेवलेलं आहे म्हणजे या सामन्यामध्ये सुद्धा पाहतोय सातत्य असणं फार गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी हे फार महत्त्वाचं असतं गोलंदाजी असो फलंदाजी असो त्यामुळे सातत्य ठेवणं हे फार गरजेचं असतं आणि शाहिद खान त्याशिवाय श्याम चौधरी यांनी सुद्धा एक सातत्य ठेवलेलं आहे. अगदी बरोबर. दीपक पाटील पुन्हा एकदा श्यामने गॅलरी एन कडून पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ स्टंबर चेंडू होता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला तिथे फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फॉलो थ्रू चांगला पाहायला मिळतो दीपक पाटील यांचा. निर्धाव चेंडू जातोय. शाहिद खान यांनी 19 धावा आज देखील काढलेल्या आहेत. श्याम चौधरी 6 धावांवर खेळत आहे खेळपट्टीवर. संधी थोडीशी कम मिळते शाहिद खानला. मात्र श्याम चौधरी देखील एक चांगला फलंदाज आहे. पुन्हा एकदा फुलटच चेंडू आहे खूप लांब जाईल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय मिड विकेटच्या बाहेर जाणारा हा षटकार पेश करतोय श्याम चौधरी. धन्यवाद कॉमेडी बॉक्स. उपसरपंच घनश्याम भुईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं मी त्यांना विनंती करतो. पुढे यायचं हे आहे. पाहू शकतो आपण फेवरेट चेंडू मिळाला होता गोलंदाजाला आणि सॉंग केला होता मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. टावरिंग षटकार पेश होत आमदार चषक 2019 मध्ये व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केले जात आहे. तसेच राहुल म्हात्रे समाजसेवक भादवड आपण पुढेच आहे. राहुल भाऊ म्हात्रे आपण पुढे यायचं आहे. ठाणे जिल्हा सहस्त्र मंत्री तात्या महाराज नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती त्यानंतर शरद म्हात्रे आपणास करतोय. वेलकम सुस्वागतम. उपतालुका प्रमुख भिवंडी चक्रधारी पाटील साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालेले मी त्यांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख चक्रधारी पाटील साहेब त्यांचं स्वागत आणि सन्मान केले जात आहे. वेलकम सुस्वागतम. त्यानंतर वळगावचे शाखा प्रमुख अनंत भामरे साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. वेलकम सुस्वागतम. आमदार चषक 2019 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर उपशाखा प्रमुख दयाराम पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. दयाराम पाटील आपण पुढे यायचं आहे. उपशाखा प्रमुख वळ. त्यानंतर उपशाखा प्रमुख वळ निवृत्ती पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं. वेलकम सुस्वागतम. आमदार चषक 2019 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. निवृत्ती पाटील उपशाखा प्रमुख वळ. सचिन पाटील उपविभाग प्रमुख यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सचिन पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केले जात आहे. आपण पाहतायत आमदार चषक 2019. थँक्यू. सचिन पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आई कालुबाई लोणाड आणि पॉइंटर स्पॉट दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दीपक गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोदून काढला होता चेंडूला. मिडॉन क्षेत्रावर चेंडू येतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज तिथे पूर्ण करतोय श्याम चौधरी. आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. 2 धावांनी संघाची धाव संख्या झालेली आहे 44 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. याच्या अगोदर आपण बघितलं डॉक्टर गवली सर 53 धावा सहजरित्या चेस केलं होतं अमन स्पोर्ट या संघाने. आता मात्र एक वाटते की सोनादेवी टेमकर संघाचं लक्ष असणाऱ्या 60 पर्यंत जाण्याचं नक्कीच लक्ष असणार आहे कारण 44 धावा झालेल्या आहेत आणि 5वं षटक हे मार्गस्थ आहे. अगदी बरोबर. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे.
मित्रांनो आमदार चषक 2019 मध्ये शुभागमन होत आहे सिंधुदुर्गचे तरुण तडफदार युवा आमदार सन्माननीय वैभवजी नाईक साहेब आपला आमदार चषक 2019 मध्ये सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय आमदार चषक 2019 मध्ये शुभागमन होत आहे सिंधुदुर्गचे सन्माननीय लाडके आमदार वैभवजी नाईक साहेब आपलं मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय व्यासपीठावर सन्माननीय सिंधुदुर्गचे लोकप्रिय तरुण तडफदार आमदार वैभवजी नाईक साहेबांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. सुस्वागतम सुस्वागतम. आमदार चषक 2019च्या व्यासपीठावर आपण पाहतोय सिंधुदुर्गचं एक तरुण तडफदार लोकप्रिय नेतृत्व सन्माननीय आमदार वैभवजी नाईक साहेब आपलं मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. दीपक पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे आणि मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जाईल. 6 धावांचा इशारा करतायत पंच. त्यांच्या समवेत शिवसेना नेते सन्माननीय गौरीशंकर खोत साहेब आपलं देखील मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो आपल्या टेलिव्हिजन सेटवर सिंधुदुर्गातील तरुण तडफदार लोकप्रिय नेतृत्व सन्माननीय आमदार वैभवजी नाईक साहेब आपलं आमदार चषक 2019 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच शिवसेना नेते गौरीशंकर खोत साहेब आपलं देखील मनपूर्वक प्रेमपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. दीपक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा षटकार पेश करतोय. आपल्यामध्ये उपस्थित झालेले मान्यवरांच्या करिता आपण पाहतोय श्याम चौधरी याच्या बॅटमधून बॅक टू बॅक हा दुसरा षटकार निघतोय. जोरदार स्वागत केलेलं आहे या स्पर्धेमध्ये मान्यवरांचं श्याम चौधरी यांनी देखील. नक्कीच लॉकशिपचा फटका खेळलेला होता आणि चेंडू डीप मिड विकेट सीमा पार गेला होता. षटकार, वन मॅन आर्मी. आपण पाहतोय चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर एक पार्टनरशिप आणि वन हॅज टू प्ले अँकर रोल. या ठिकाणी पाहतोय आपण श्याम चौधरी एक आक्रमण करतोय, आक्रमक फलंदाजी करतोय आणि एक पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळते शाहिद खान आणि श्याम चौधरीद्वारा. आता मात्र एक चांगला सन्मान जे असं टार्गेट झालेलं आहे. 56 धावा झालेल्या आहेत. दीपक पुन्हा एकदा आपण पाहतो हवं तसा बॅटवर येत नाहीये चेंडू. फाईन लेग क्षेत्रामध्ये थ्रम्बल पाहायला मिळतोय. पाहूया पंच काय इशारा करतायत. 4 धावांचा इशारा करतायत. धन्यवाद कॉमेंट बॉक्स. आपण पाहतोय आमदार चषक 2019च्या व्यासपीठावर सिंधुदुर्ग मधील तरुण तडफदार लोकप्रिय नेतृत्व अर्थात सिंधुदुर्गचे सन्माननीय लोकप्रिय आमदार वैभवजी नाईक साहेबांचं आगमन झालेलं आपलं पुढच एकदा मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शिवसेना नेते गौरीशंकर खोत साहेबांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तसेच जय मल्हार सिरियल मधील बाल कलाकार आर्यन याचं देखील या ठिकाणी आम्ही संभाजी सिरियल मधील बाल कलाकार आपल्या टेलिव्हिजन सेटवर आपण त्याला पाहतोय. अतिशय गोंडस स्मार्ट आर्यन मेंगजी आपलं देखील हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. भिवंडीतील एकता अखंडता सर्व धर्म समभाव संदेश देणारा, भिवंडीतील प्रत्येकाच्या घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात अधिराज्य निर्माण करणारा तुमचा आमचा सर्वांचा लाडका चषक आमदार चषक 2019. आमदार चषक म्हणजे फक्त क्रिकेट पुरता मर्यादित न राहता या क्रिकेटच्या माध्यमातून भिवंडीतील एकता, भिवंडीची अखंडता आणि सर्व धर्म समभावाचा संदेश 7व्या वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर सन्माननीय आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेब, शिवसेनेचे गटनेते संजयजी म्हात्रे आणि महेंद्र समाज कल्याणकारी संस्थेच्या वतीनं या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे. अगदी बरोबर. जाऊया पुन्हा एकदा सुरू होतोय. शेवटचा षटक आपण बघितलं. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्राची मदत होत आहे. धावसंख्या 61 धावा झाल्या धावबलकावर. मयूर मस्के गोलंदाज आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी.
आता मात्र संदेश आपण पाहतोय की धावसंख्येने डेंजर झोनमध्ये प्रवेश केलेला आहे, कारण अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा मयूर, पुन्हा एकदा लेग स्टंपवर चेंडू, हुक केलेल्या चेंडूला 6 धावांचा इशारा करतायत पंच. क्या बात आहे, अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते डॉक्टर गवली सर. शेवटच्या या 2 षटकामध्ये खूप धावा जमा झालेल्या आहेत डॉक्टर गवली सर. आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. शॉर्ट बॉल अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि हुक केला होता. डीप फाईन लेग सीमारेच्या बाहेर जाणारा शाहिद खान याच्या बॅटमधून निघालेला हा सनसनी षटकार. खूप धावा बनवलेल्या आहेत. आता मात्र डेंजर झोनमध्ये मी म्हणेल, कारण की चांगली गोलंदाजी देखील आहे सोनादेवी टेमघर संघाची. युसुफ ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, कुमार संघाचा कर्णधार ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, आपण पाहतोय शाहिद खान 32 धावणं खेळत आहे आणि त्याचा साथ देताना श्याम चौधरी देखील 8 चेंडू 30 धावा आपण पाहतोय. चांगली भागीदारी देखील पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे, ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 67 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. अजय टेमघर मॅचचा आनंद घेत आहेत. अजय चौधरी, आपलं हार्दिक स्वागत आहे आमदार चषक 2019 मध्ये. मयूर, पुन्हा एकदा आपण बघितलं लिव्हिंग एज कडा घेतली होती बॅटचं, कॅच घेण्याचा प्रयत्न तिथं आपण बघितलं दीपक पाटील यांचं. निश्चितच आता मात्र संधी मिळालेली आहे श्याम चौधरी याला. शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा घेता येत नाहीये शाहिद खान याला. आपण बघितलं मात्र 1 धाव जी आहे कंप्लीट करते. धावसंख्या 68 धावा झाली आहे धावफलकावर. येणारे अजूनही 4 चेंडू असतील या षटकातील आणि श्याम चौधरी हा फलंदाज आपण पाहतोय, अतिशय जबरदस्त फलंदाजी करत आहे. मयूर मस्के, पुन्हा एकदा आपण बघितला पूर्णपणे स्वतःला यॉर्क करून घेतला होता, खोदून काढला होता चेंडूला. वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहतोय थ्रम्ब बॉल आणि त्याचा फायदा घेत आहे फलंदाज श्याम चौधरी. 2 धावा कंप्लीट करतोय. श्याम पोचतो वैयक्तिक 32 धावांवर आणि संघाची धावसंख्या होते ती 70 धावा कंप्लीट झालेल्या आहेत डॉक्टर गवली सर. मयूर मस्के गोलंदाजी करताना श्यामने केलेली एन कडून फुलटा चेंडू आहे आणि खूप दूर जाणारा हा चेंडू. उंच देखील जास्त आणि लांबी देखील खूप पाहायला मिळते. श्याम चौधरी याच्या बॅटमधून निघणारा षटकार आपण पाहतोय. जसं चेंडू तसं उत्तर मिळतोय फलंदाजाकडून. फुलटा चेंडू पुरेपूर बॅटवर, बॅटच्या मधोमध आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर जाणारा षटकार पेश करताना आपल्याला पाहायला मिळतो श्याम चौधरी. फक्त 2 चेंडूचा खेळ आहे आणि मी दोन्ही संघांना आवाज देऊ इच्छितो. आई कालूबाई लोणाड आणि पॉइंटर स्पोर्ट, बिग मॅच, खूप मोठा सामना पाहायला मिळेल. दोन चेंडू अजूनही खेळायचे बाकी आहेत. ग्राउंडमध्ये बॉल बॉक्स घेऊन जाताना पंकज म्हात्रे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मात्र एक चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. सुरुवातीला थोडासा संघर्ष बघायला मिळाला होता संदेश, पण त्यानंतर मात्र दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळालेली आहे. आणि संदेश, जेव्हा मोठी धावसंख्या उभी करायची असते तेव्हा एक पार्टनरशिप, भागीदारी होणं फार गरजेचं असतं. आणि 1 has to play अँकर रोल, पण या ठिकाणी मात्र दोघांनीही अँकर रोल केलेला आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला घेऊन गेलेले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगदी बरोबर. आणि स्ट्राईकवर देखील श्याम चौधरी आहे, 38 धावणं खेळत आहे. त्याची तर 50 बनवण्याचा प्रयत्न असेलच, कारण की चांगले षटकार बघितलेत आम्ही. पुन्हा एकदा आपण पाहतोय खूप वरती जातोय, उंच गाठतोय आपण पाहतोय आणि चेंडू सीमेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे, अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. येस, हा बॉल एकूण लॉफ्ट केलेला होता, भिरकावून दिला होता चेंडू. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा आणि श्याम चौधरी याच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 82. 44 धावांवर खेळतोय आणि मला वाटतं संदेश हा शेवटचा चेंडू आहे. अर्धशतक पूर्ण करते का बघायचं आहे श्याम चौधरी. यस, पाहूया अर्धशतक पूर्ण करतोय का मयूर मस्के. आता मात्र परफेक्ट यॉर्कर चेंडू, बोल्ड होते फलंदाज आणि आपण पाहतोय फलंदाज श्याम चौधरी 44 धावांवर बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती पाहतोय आपण 82 धावा आणि 83 धावांचा एक खूप मोठा विशाल लक्ष ठेवलेला आहे. जाऊया आपण रवींद्र तरे सरांकडे. धन्यवाद कॉमेंट बॉक्स. मित्रांनो, व्यासपीठावर आपण स्वागत आणि सन्मान करतोय
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तरुण तडफदार लोकप्रिय नेतृत्व अर्थातच सिंधुदुर्ग मधील एक जबरदस्त नेतृत्व सन्माननीय आमदार वैभवजी नाईक साहेबांचं आमदार चषक 2019 मध्ये व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केले जात आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमदार चषक 2019 मध्ये साहेब आपलं मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. तसेच शिवसेना नेते माननीय श्री गौरीशंकर खोत साहेब आपल्या कार्यक्रमाला या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. भिवंडीतील एकता अखंडता सर्व धर्म समभाव संदेश देणारा, भिवंडीतील प्रत्येकाच्या घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात अधिराज्य निर्माण करणारा आपला सर्वांचा लाडका चषक आमदार चषक 2019 मध्ये व्यासपीठावर विराजमान झालेल्या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. सन्माननीय शिवसेना नेते गौरीशंकर खोत साहेबांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे आयोजक भिवंडी महानगरपालिकेचे गटनेते संजयजी म्हात्रे साहेबांच्या शुभास्ते होत आहे. यानंतर आजच्या स्पर्धेसाठी जे सेलिब्रिटी छोटा बाल कलाकार आलेला आहे, संभाजी सिरियल मधील राजे राजारामांची लहानपणाची भूमिका केलेला आर्यन मेंगजी याचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर मी दादांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते या कलाकाराचा सत्कार करूया. जोरदार अगदी टाळ्या. बरोबर मनोहर. आपण पाहतोय आर्यन मेंगजी याने जय मल्हार आणि संभाजी या दोन मालिकांमध्ये बाल कलाकार म्हणून भूमिका साजरी केलेली आहे आणि सन्माननीय आमदार साहेब कलावंतांना नेहमी सन्मानित आणि आशीर्वाद देत असतात. नक्कीच. 2019 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खूप खूप स्वागत. आणि आर्यन कधीपासून विचारत होता मला आमदार साहेबांना भेटायचं आहे आणि म्हणून ते वेटिंग करत होता. आर्यन तुझं पुढंच एकदा खूप खूप हार्दिक स्वागत, अभिनंदन. तसेच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आपण लगेच त्यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. शिवसेना युवासेना तालुका सचिव किरण थळे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. जाणता राधा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुद्धा आहेत आणि मुंबई येथे संपन्न झाली. त्या देशामध्ये या स्पर्धेमध्ये 6 देशांचा सहभाग होता. इंडिया, इंग्लंड, श्रीलंका, इराण, केनिया आणि मलेशिया. यामध्ये भिवंडीच्या कलाकारांनी गोल्ड मेडल पटकावलेला आहे. या सर्व गोल्ड मेडलिस्ट व्यासपीठावर सन्मान्य आमदार साहेबांच्या शुभास्ते आपण सत्कार करणार आहोत. गोल्ड मेडल कट्टा वेदिका रवींद्र तरे, धारिया प्रभाकर नाईक, चिराग शेखर जोशी, साहिल गुलमुसेन देवने, फातिमा गुलमुसेन देवने, गजराज मनोज चव्हाण, सेहुल गुलमेहन देवने, प्रीतम पिंटू रॉय, अफियुद्दीन मोनियुद्दीन शेख. इंडिया, इंग्लंड, श्रीलंका, इराण, केनिया, मलेशियाच्या स्पर्धकांना हरून आज ठाणे जिल्ह्याचं नाव या इंटरनॅशनल स्पर्धेच्या माध्यमातून गोल्ड मेडलिस्ट झालेल्या या सर्व विजेत्यांना सन्माननीय सिंधुदुर्गचे आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्या शुभास्ते आपण मेडल परिधान करतोय. आणि नक्कीच ज्यांनी नारायण राणेंचा पराभव केला असे सन्माननीय वैभवजी नाईक आपल्या व्यासपीठावर आहेत. आणि यांचे कोच, त्यांचे प्रोफेसर आनंद नाईक सर आणि गणेश पवार आपण पुढे यायचं आहे. आनंद नाईक गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि ब्लॅक बेल्ट आहेत. आनंद नाईक यांच्या तालिमीमध्ये आमदार साहेबांनी सुद्धा काही वर्षापूर्वी धडे गिरवले होते आणि अतिशय जबरदस्त हे कलाकार आपण पाहतोय. 5 देशांमधून
या सर्व खेळाडूंना हरवून आज भिवंडीचं नाव रोशन केलं. त्या सर्व गोल्ड मेडलिस्टचं खूप खूप अभिनंदन. सर्व कलाकारांना पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांच्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच माऊली मित्रमंडळाच्या वतीने देखील ह्या कलाकारांचा सत्कार आहे. माऊली मित्रमंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ दादा नाईक यांनी सुद्धा या कलाकारांना सन्मानित करण्यासाठी ही सप्रेम भेट आणलेली आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण त्वरित आपण त्यांना द्यायचे आहे. सर्व गोल्ड मेडलिस्ट इंडिया, इंग्लंड, श्रीलंका, इराण, केनिया, मलेशिया ह्या देशामध्ये झालेल्या इंटरनॅशनल कराटे स्पर्धेमध्ये गोल्ड मेडलिस्ट स्पर्धकांचा सत्कार व्यासपीठावर होत आहे. पुनश्च एकदा सर्व या कलाकारांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. शिवसेना विभाग प्रमुख विश्वनाथ महाराज नाईक यांनी सुद्धा सन्मान केलाय. धन्यवाद. यावेळेला मात्र इनफिल्डच्या वरून फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय तो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 83 धावांचं एक लक्ष आहे, विशाल लक्ष आहे. दीपक आणि सागर अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. कुमार संघाचा कर्णधार गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. याला फुलटा चेंडू पुन्हा एकदा स्वांग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या झालेली 12. देखिए गौली सर, दीपक पाटिल है, बहुत ही अनुभवी क्रिकेटर हैं और एमएलए ट्रॉफी में बहुत बढ़िया बल्लेबाजी की है. 2 पे 10 दिए. उनको पता है 82 का टारगेट है, सामने सोना देवी है, लेकिन वो अपना स्वाभाविक नेचुरल क्रिकेट खेल रहे हैं. किसी तरह का दबाव नहीं है क्योंकि बहुत एक्सपीरियंस कंपेनर है. नक्कीच मित्रांनो, आपण पाहतोय आमदार चषक 2019च्या व्यासपीठावर सिंधुदुर्गातील तरुण तडफदार लोकप्रिय नेतृत्व सन्माननीय आमदार वैभवजी नाईक साहेब यांनी नारायणे साहेबांचा पराभव करून आज चषकाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले साहेब, आपलं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. युसुफ राजस्थानी येतोय दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकात 12 धावा झालेल्या आहेत. हमारे बीच बहुत ही मशहूर कोच और फॉर्मर लेदर क्रिकेटर मुबीन शेख, जो कि कल्याण से बिलोंग करते हैं. उनके लड़के ने रणजी ट्रॉफी खेला था. आपका दिल की गहराइयों से इस्तकबाल है एमएलए ट्रॉफी में. यूसुफ राजस्थानी लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मरतबा आगे रखा था. देखना है क्या कुछ हुआ है. रन के लिए निकल पड़े हैं. अच्छा बैकअप किया. आप देख रहे हैं क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग आमदार चषक 2019 में आप सभी का हार्दिक स्वागत है. अगला मुकाबला एक कट टू कट मैच आप देखने जा रहे हैं. आई कालूबाई लोनाट बनाम पायनियर स्पोर्ट, अल्ताफ बाली फैम टीम. उसके बाद क्लैश ऑफ टाइटन्स में हम मिलेंगे युतिका बनाम जॉली, और आखिर में RD11 बनाम एकवीरा भादवाड़. यूसुफ राजस्थानी कटर गेंदबाज हैं. बोल्ड अराउंड द लेग्स, बड़ी विकेट. दीपक पाटिल आउट. बड़ा झटका लगता हुआ यहाँ पर राजनौली को. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फलंदाज अराउंड दी लेग त्रिफळाचीत झालेला आहे. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी डावी एसटी वाकवलेले अराउंड दी लेग त्रिफळाचीत. मोस्ट वंस मोर वेलकम द फेमस कोच मुबीन शेख जॉइन विथ अस. बहुत खूबसूरत गेंद थी, टिप्पा खाने के बाद अंदर कटी थी.
और विकेटों को खुला छोड़ना और घर को खुला छोड़ना। बहुत ही खूबसूरत मौसम आप देख रहे, दूधिया रोशनी पूरे महाराजा छत्रपति शिवाजी क्रिकेट ग्राउंड भादवर को अपनी बाहों में समेटती हुई, हल्की ठंडी हवाएं बह रही है। आइडियल क्रिकेट कंडीशन में आप देख रहे हैं क्रिकेट के रंग महेंद्र स्पोर्ट्स के संग आमदार चषक में हमारे मान्यवर कई दिग्गज मान्यवर हमारे बीच मौजूद हैं। आपका हार्दिक स्वागत। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा पैरों में गेंद को रखा था, कॉपी बुक स्टाइल में पुश, हड़बड़ाहट वहां पर, लेकिन रन नहीं लिया। कमाल की गेंदबाजी कर रहे हैं यूसुफ राजस्थानी, कल भी मैन ऑफ द मैच रहे थे, बहुत अच्छी गेंदबाजी की थी। राजनौली के सामने जो लक्ष्य है वो बहुत ऊंचा है और उसमें दीपक पाटिल का सस्ते में आउट होना मानो बहुत बड़ा नुकसान। लेकिन क्रिकेट एक खिलाड़ी का तो गेम है नहीं। इस मरतबा स्लॉग स्वीप, ये जाएंगे मैदान के बाहर, 6 रन, कमाल का शॉट। क्या शॉट खेला है बैट्समैन राहुल ने, यह बता दिया है कि दीपक के आउट होने का उनपे कोई भी मानसिक दबाव नहीं है। थोड़ा लेंथ में भटके और उनपे गिरे फटके। फुलटा चेंडू होता आणि समाचार घेतलेला आहे, स्वंग केलं होतं आणि चेंडू कुठेतरी दूर जातोय, डीप मिड विकेट सीमापार षटकार। आज 3 अर्धशतक लगे आमदार चषक में। आज बल्लेबाजों का दिन रहा है। आज तकदीर माली ने अर्धशतक जमाया, उसके बाद अजीत पाटिल ने अर्धशतक जमाया इसके सापे के, और आतिश बामड़े ने बीसीसी बोरियोली पड़गा के सामने अर्धशतक जमाया। टोटल 4 अर्धशतक लगे और सीजन में लगने वाले अर्धशतक की तादाद 22। ये देखिए, इसे कहते हैं जले पे नमक छिड़कना, करेला ऊपर से नीम चढ़ा। 5 वाइड। अतिशय खराब चेंडू बघायला मिळाला, स्क्वेअर चेंडू होता। चोवीस धावा झालेल्या आहेत, दुसरं षटक हे मार्गस्थ आहे। 83 धावांचं एक विशाल लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात। 1/24 गेंदबाजी कर रहे हैं यूसुफ राजस्थानी। अब मैच में वापस पलटती हुई यूसुफ राजस्थानी के एक गेंद पे दिए हुए तोहफे के 11 रन। सिक्सर भी लगा, वाइड गिरा, एक गेंद में 11 आ चुके हैं यूसुफ राजस्थानी। इस मरतबा सीधा ड्राइव, फील्डर मौजूद हैं, कोई गलती नहीं। शाहिद खान थे वहां पर, अंकित थे वहां पर, आउट हो गए राहुल। दूसरा झटका लगा यहां पर। ये देखिए, ज्यादा पिछले पांव पे चले गए थे, हेलीकॉप्टर अंदाज में खेलने की कोशिश थी, कोई गलती नहीं अंकित की। दूसरा झटका लगा है। नंबर 1 पे रैंक करिए कप विजेता 1 रनर्स, नंबर 2 पे महेंद्रा 1 की विजेता, 1 की जॉइंट विजेता, 5 की रनर्स। नंबर 3 पे पायनियर 1 की विजेता, 2 की रनर्स। नंबर 4 पे सोना देवी टेमगर और युतिका 1-1 की विजेता, 1-1 की रनर्स। नंबर 5 पे मराठा पंजाब 1 की विजेता और नंबर 6 पे नाना स्पोर्ट 1 की रनर्स। यूसुफ राजस्थानी, बढ़िया गेंद, बल्ले के करीब से इरादे और बल्ले दोनों को बीट करते हुए विकेट कीपर के पास। बहुत धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। व्यासपीठावर उपस्थित संपादक मंत्रालय टाइम्स सन्मान्य रोहितजी शर्मा साहेबांचं स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय। मी साहेबांना विनंती करतो की आपण पुढे आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे। आमदार चषक 2019 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। लेदर क्रिकेट मॉडर्न क्रिकेट अकॅडमीचे सन्माननीय मोबिन शेख साहेब उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान। व्यासपीठावर स्पर्धेचे आयोजक संजयजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे। वेलकम, सुस्वागतम। आमदार चषक 2019 मध्ये साहेब आपलं मनपूर्वक प्रेमपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। आपण पाहतो व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केले जात आहे। मोबिनजी शेख साहेब, सोनाळे गावचे सरपंच सन्माननीय विशुभाऊ म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे। वेलकम, सुस्वागतम। मी यानंतर पंचांना विनंती करतोय फक्त 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे। आजच्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी
सिंधुदुर्गचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार ज्यांनी नारायण राणे साहेबांचा पराभव केला, एक इतिहास महाराष्ट्रामध्ये घडवला, असे सन्माननीय वैभवजी नाईक साहेबांना विनंती करतो आपण आजच्या या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या आहेत. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून माझे विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आणि या विधानसभा मतदारसंघातील आमदार रुपेश म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या आमदार चषक या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार रुपेश म्हात्रे, भिवंडी महानगरपालिकेचे गटनेते आणि ज्यांनी या स्पर्धा आयोजनामध्ये मोठा पुढाकार गेले 4-5 वर्ष घेत आहेत ते आमचे गटनेते म्हात्रे, माझे सहकारी गौरीशंकर खोत, महिला आघाडी आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित आपण भिवंडी. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पाहिल्यानंतर ठाणे मुंबईपेक्षा मोठ्या महानगरपालिकेत असलेल्या स्पर्धांपेक्षा ही स्पर्धेचं आयोजन अत्यंत चांगलं आणि भव्यदिव्य आहे. आणि हे असं आयोजन केल्याबद्दल या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक आपल्या सर्वांचं धन्यवाद आणि कौतुक या ठिकाणी करतो. खरं तर ज्याप्रमाणे क्रिकेटच्या या स्पर्धा भव्यदिव्य या ठिकाणी उभारल्या आहेत त्याचप्रमाणे रुपेश म्हात्रे सुद्धा या भिवंडी महानगरपालिकेला, भिवंडी शहराला या ठिकाणी खऱ्या अर्थाने या शहराचा चेहरापालट बनण्याचं काम या ठिकाणी गेले 5-6 वर्ष निश्चित करत आहेत. विधानसभेमध्ये सुद्धा या शहराचे वेगवेगळे प्रश्न, या ठाणे जिल्ह्याचे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी विधानसभेमध्ये या ठिकाणी मांडून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चित करत आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपले आमदार हे दमदार आमदार पुन्हा एकदा विधानसभेमध्ये या ठिकाणी निवडून येतील आणि राज्याच्या मंत्रिमंडळात या ठिकाणी माझे सहकारी म्हणून जातील अशी अपेक्षा आणि अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने भिवंडीतील खेळाडूंना आणि भिवंडीतील रसिक प्रेक्षकांना या ठिकाणी आपण ही सामना पाहण्याची आणि खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक या ठिकाणी कौतुक करतो. आणि मला व माझ्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलात, सन्मान दिलात त्याबद्दल आपलं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सर्व खेळाडूंना, खरं तर क्रिकेट हा सर्वांचाच आवडता खेळ आहे आणि या खेळातनंच या ठिकाणी ग्रामीण भागातील चांगले खेळाडू उद्या या ठिकाणी भविष्यात येतील. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधनंच या ठिकाणी खेळाडू घडत असतात आणि हे असे चांगले खेळाडू या भिवंडी शहरामधून निश्चित या स्पर्धेच्या निमित्ताने, आमदार चषक या स्पर्धेच्या निमित्ताने या भिवंडी शहरातील चांगले खेळाडू राज्याला आणि देशाला मिळतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आइए दोस्तों, बहुत बहुत धन्यवाद आमदार जी. हम टॉस करने जा रहे हैं और टॉस होने जा रहा है अल्ताफ बाली फैम टीम जिन्होंने टेनिस दुनिया को सबसे बड़ा कप दिया, साथ में राम घरत फैम टीम और त्यांच्या समवेत शिवसेना नेते सन्माननीय गौरीशंकर खोत साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आमदार सम्मानीय आमदार वैभवजी नाईक साहब और माननीय श्री गौरीशंकर खोत जी, आपका भी हार्दिक स्वागत है. आमदार टॉस बॉक्स है. आइए, मैं आपकी मालूमात के लिए सिक्का बताता हूँ. एक तरफ आपला आमदार, कार्य सम्राट आमदार जो सभी का आमदार है, और एक तरफ क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट के संग. मैच रोकना अंपायर. क्या बात है, आमदार साहब ने उड़ाया और अपना आमदार ही आ गया. आइए, ये गिफ्ट हैम्पर है, टॉस विनिंग कैप्टन को हम दे रहे हैं. खुद साहब आपके हाथों से हम ये गिफ्ट हैम्पर देने जा रहे हैं. अनेक धन्यवाद. आपने आमदार चषक की शोभा को बढ़ाया, अपना कीमती समय दिया. विजय, ये बताइए कि आपने टॉस जीता है, क्या करना चाहिए? बैटिंग करना चाहेंगे पहले. अभी तक आपकी टीम जो आमदार चषक में खेली है बहुत अच्छा खेली है, कैप्टन सेटिस्फाई हैं खिलाड़ियों से? हाँ बिल्कुल. बैटिंग करने के पीछे क्या रीज़न है?
नाइट में चेस करना तकलीफ होती है, इसकी वजह से हम लोग टारगेट चेस सेट करेंगे और पॉइंटर को कम रोकने की कोशिश करेंगे। गिरामीन के सितारे बहुत अच्छा खेले, कोई रद्दोबदल है टीम में? सेम टीम है, क्या लगता है कि कैप्टन अपने तरफ से क्या देने जा रहे हैं? 100% देने की कोशिश करूंगा मैं। ऑल द बेस्ट विजय। फाइक है मेरे साथ। पायनियर ने सबसे बड़ा बिग शो दिया दुनियाई क्रिकेट को। आप आमदार कप में आए हैं, आप खेल रहे हैं, ये बताइए टॉस जीतते तो क्या करते? हम लोग बॉलिंग ही करने वाले थे। आपको मनचाहा शोभा मिला। ये बताइए कि पिछली पायनियर की टीम के लिए उसमें कोई चेंजेस? वो चेंजेस हो सकते हैं, नहीं भी हो सकते, वो ग्राउंड में करेंगे हम लोग। जो जैसा सिचुएशन रहेगा, जो टीम सामने वो हिसाब से हम टीम उतारेंगे अपनी। और ये बताइए कि सामने गिरामीन के सितारे बहुत अच्छा खेल रहे हैं, एक लक्ष्य होगा उनको रोकने का। 45-50 पे रोकने की कोशिश करेंगे। बहुत अच्छा है, कालू भाई लोनार्ड खेल ली इस साल, हर टीम अच्छा खेल रही है कि कोई किसको भी हरा रहा है तो हम उनको अच्छे कम से कम रन पे रोकने की कोशिश करेंगे। ट्रम्प कार्ड उसामा से क्या अपेक्षा है? उससे अच्छी अपेक्षा इंशाल्लाह, ज़्यादा से ज़्यादा विकेट लेके कम से कम रन पे रोकेंगे उस। All the best. The news from the toss box is Ai Devi Kalu Lonart won the toss and they decided to the bat first. Is back to the commentary box. नक्कीच या ठिकाणी रजा घेत आहेत सन्माननीय वैभवजी नाईक साहेब, धन्यवाद. यावेळेला मात्र वाईडिश मिड विकेटला चेंडू जातोय आणि त्यावर फक्त एक धाव. एका धावाने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 27. सोनादेव टेमगर विरुद्ध प्रथम सेट रांजणेल्या दोन संघामध्ये सामना आणि 83 धावांचं लक्ष्य आहे. हवेत आहे आणि श्याम चौधरी झेल सोडतोय. धावसंख्या होती 28. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, धावसंख्या आहे 2 बाद 28. देखिए गौली सर अभी भी अच्छा फाइट बैक कर रही है वहाँ पर प्रथम सेट 11 राजनोली. पण एक गोष्ट आहे की 83 धावांचं लक्ष्य आहे. ज्याप्रमाणे पाठलाग व्हायला हवा त्याप्रमाणे पाठलाग बघायला मिळत नाहीये. किसन मात्रे हा चेंडू मात्र टर्न होतो, मग इतका वळतोय की उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच गोकुळ यांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या होते 29. सोनादेव टेमगर दिनेश चौधरी फॅम टीम विरुद्ध प्रथम सेट रांजणेल्या या दोन संघामधील सामना. 83 धावांचं लक्ष्य सोनादेव टेमगर संघाने ठेवलेलं आहे. किसन मात्रे यानंतर फ्लिक केलेला आहे चेंडूला, डीप मिड विकेट सीमापार षटकार, फ्लॅट 6. येवईचे शाखा प्रमुख हनुमानजी तरे आपण व्यासपीठावर यायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. ये देखिए थोड़ी देर के लिए लगाओ के मानो स्टीव स्मिथ ऑस्ट्रेलिया के कैप्टन इस शॉट को खेल रहे हो. कमाल का शॉट. 35 धावा झाल्या आहेत, 35. भूषण आणि सागर अशी ही बिनीची जोडी खेळपट्टीवर. किसान हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. थोडासा स्वैर मारा या षटकामध्ये बघायला मिळतोय. धावसंख्या होती 36. 2 बाद 36. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 83 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना प्रथम सेट स्पोर्ट्स रांजणोली. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे म्हटल्यानंतर थोडासा खाली राहतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 36. 2 बाद 36. पहिला फलंदाज दीपक बाद झाला होता, त्यानंतर बाद झाला होता राहुल. खेळतोय तो भूषण आणि सागर. किसन यावेळेला मात्र ड्राईव्ह केलाय, चेंडू जाते सरळ लॉंगॉनला, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न करतोय मात्र चेंडू सीमा पार चौकार. बंदुकीची गोळी ज्या वेगात जाते त्या वेगात चेंडू लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर गेला होता. वाईड ऑफ लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न केला होता, पण मात्र अडवू शकलेला नाही चेंडू सीमा पार. धन्यवाद कॉमेडी बॉक्स.
ठाकूर छाबडा साहेबांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करायचा आहे. उद्योगपती भिवंडी आपणास विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. ठाकूर छाबडा साहेब प्लीज वेलकम डाईस, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर ठाणे जिल्हा महिला संघटक कविता भगत मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी करतोय. आमदार चषक 2019 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे कविता भगत मॅडम. उपतालुका संघटक राजेश्री म्हात्रे मॅडम यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. पंचायत समिती सदस्य विद्या प्रकाश थळे मॅडम आपण पुढे यायचं आहे, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. वेलकम, सुस्वागतम. विष्णुदादा म्हात्रे यांचं स्वागत आहे सन्मान. सुरेश जोशी समाजसेवक सोनाळे आपण देखील पुढे यायचं, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. विनोद थळे समाजसेवक सोनाळे, दीपक थळे, अनिल थळे, प्रेम थळे उद्योगपती सोनाळे आपणास विनंती करतोय आपण पुढे जाऊ. नंतर शकील मलिक साहेबांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. शकील मलिक साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तसेच धन्यवाद. ओ टू कॉमेडी बॉक्स. बहुत बहुत धन्यवाद मनोहर तरे, धन्यवाद गवली सर. नेक टू नेट फाइट चलती हुई मैच में वापस आती हुई प्रथम सेट राजनौली 3 ओवर में 40 रन बने. गेंदबाजी में यूसुफ राजस्थानी को कंटिन्यू रखा गया है. बहुत बढ़िया गेंद और आउट एलबीडब्ल्यू. बहुत खूबसूरत गेंद थी, विकेटों के सामने पाए गए. राजस्थानी ने आखिरकार शिकार कर ही दिया. हालांकि अभी भी मैच में बनी हुई है राजनौली की टीम. आइए देखते हैं किस तरह से रमीज रईस का निर्णय, ये तो 100% सही रहेगा. कमाल की अंपायरिंग की है रमीज रईस ने 2 सालों में, बिल्कुल प्लम. दोस्तों अगला मुकाबला आप देखने जा रहे हैं पायनियर बनाम आई कालूबाई लोनाट. टॉस को जीत के लोनाट ने बल्लेबाजी का फैसला किया है. उसके बाद तैयार रही है ठंडी में गर्म मैच युतिका बनाम जॉली कामतगर. और आखिर में पूरा भादवर यहाँ रहेगा. आई एकवीरा भादवर रात में बहुत इंजॉय किया था. और RD11 ये देखिए अभी से ये फ्री कूपन बांटे जा रहे हैं ओम साई अटोकिंग और उनके सहयोगियों की तरफ से. इस बीच अगेन फ्लिक करते हुए पैरों के सामने बहुत ही खूबसूरती के साथ छोटी बैकलिप से डीप मिड विकेट पर 1 रन. गवली सर अभी भी मैच बना हुआ है क्योंकि भूषण अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. 13 पर जो आस्किंग रन रेट है वो 15.75 का है और करंट रन रेट 12 का. ये सब मॉनिटरिंग कर रहे हैं मास खान प्रिंस मूवीज के. यूसुफ राजस्थानी, भूषण को ये भी अराउंड दी लेग्स बोल्ड. और यूसुफ राजस्थानी ने मानो पूरी बल्लेबाजी की कमर तोड़ दी. कितने वहाँ विकेट है? कल भी 4 विकेट लिए थे. आज कितने लिए? आज भी 4 लिए. अब यूसुफ राजस्थानी जब एक बार रंग में रहते हैं तो गुच्चों में विकेट लेते हैं. म्हणजे आजचे जे 4 फलंदाज बाद झाले, 4ही फलंदाजांना बाद यूसुफ राजस्थानी यांनी केलेला आहे. एक अप्रतिम गोलंदाजी अचूक टप्प्यावर आणि आज खास करून यॉर्करचा मारा सुद्धा बघायला मिळतोय. लेकिन पहले ओवर में महंगे भी तो साबित हुए थे. कुल मिलाकर पहले ओवर में उन्होंने 12 रन दिए थे. ये आप देख सकते हैं वहाँ पे फ्री
कूपन बांटे जा रहे हैं, लकी ड्रॉ। ये भी पहली मर्तबा हो रहा है किसी स्पर्धा में कि आपको फ्री कूपन मिल रहे। देखना है कि स्कूटी पे कौन बैठेगा, फ्रिज कौन लेके जाएगा, एलईडी कौन लेके जाएगा और 2 बाइसिकल कौन लेके जाएगा। अंपायर रमीज रईस, ऑन फील्ड अंपायर अंपायर गोकुल पाटिल, कूल अंपायर, और तीसरे अंपायर हमारे दिनेश नाइक। यूसुफ राजस्थानी, सर पे रुमाल, उनका अपना स्टाइल है। ये देखिए, सर पे रुमाल और गेंदबाजी में धमाल। धन्यवाद एक और कॉमेडी बैट्समैन को बॉक्स। बोल्ड कर दिया। विनोदजी मेंगजी यांना विनंती करतो की पुढेचे आर्यनचे वडील आहेत शरद माते आपणास विनंती करतो आपल्या शुभस्थापनेचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। वेलकम, सुस्वागतम। रमेश वडीचेरला, गणेश भत्तींना या ठिकाणी उपस्थित असतील आपण पुढे आहे। रमेश वडचेरला आणि गणेश भत्तींना अंपायर मैच को रोकना है। निलेशजी गुजरे यांना विनंती करते आपण सुद्धा पुढे जाय। निलेश भाऊ गुजरे, रविकांत नाईक कारिवली, आपलं हार्दिक स्वागत आहे। सतीश चौधरी, सतीश भाऊ चौधरी या पुढे। रविकांत नाईक कारिवली आणि आर्यनला आणण्यासाठी नक्कीच या ठिकाणी शब्द दिला होता, आज आर्यन या ठिकाणी आलेला आहे। धन्यवाद। रमाकांतजी गुळवी, यूसुफ राजस्थानी बोल्ड के हैट्रिक पे आए हैं। इस सीजन में बोल्ड का हैट्रिक सचिन यादव मांत स्पोर्ट कर चुके हैं एसके सापे ट्रॉफी में, लेकिन वाइड गेंद हैट्रिक अब नहीं हो सकता। 5 विकेटें लिए, जबकि 5 विकेटों का कीर्तिमान आमदार कप में अजीत डाकी के नाम है। ओसामा 4 विकेटें ले चुके हैं। यूसुफ राजस्थानी ने 5 विकेटें लिए। 6ठा विकेट लेते हैं तो सीजन का हाईएस्ट विकेट टेकर के साथ खड़े हो जाएंगे केतन घरत चैलेंज के। इस मरतबा छोटी बैकलिप से गेंद को टर्न करते हुए ऑन साइड में 1 रन बनता हुआ स्कोर में। कितनी गेंदें बची इसमें और कितने रन अब तक खर्च किए? पहले ओवर में 12, इस ओवर में 3। 13-40 का इक्वेशन है। अगर 1 विकेट लेते हैं तो बेस्ट बॉलिंग फिगर सीजन का और एमएलए का यूसुफ राजस्थानी के नाम जाएगा, क्योंकि 19 रन देकर केतन घरत ने 6 विकेटें ली थी। और क्या ले लिया? नहीं, शाहिद खान बन गए विलन। गेंद चली गई, देखने अंपायर के इशारे का इंतजार 4 रनों के लिए। धन्यवाद। अली मोहम्मद यांनी टीमच्या वतीने आमदार साहेबांचा या ठिकाणी त्यांनी सत्कार आयोजित केलेला आहे। आपण पाहतोय उपविधान समिती महाराष्ट्र राज्याच्या समितीपदी नियुक्त झाल्याबद्दल अली मोहम्मद आणि टीमच्या वतीने या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मायेची प्रेमाची शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान करतायत। त्यानंतर रामदेव मित्रमंडळ भादवड अध्यक्ष शंभू म्हात्रे आणि त्यांची टीम या ठिकाणी रामदेव मित्रमंडळ अध्यक्ष मनोहर शंभू म्हात्रे व टीम आपण पुढे जाय। त्यांच्या वतीने सुद्धा साहेबांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे। सभासद आहेत राजू पाटील, रवी पाटील, साहेबराव पाटील, देवीदास बोरसे, किरण बडगुजर, सुनील चेंदाणे, सुरेश शर्मा, प्रवीण सोनवणे, सुरेश कासार, राजेश चव्हाण, उद्धव मोरे, कैलास राणे, राजू निकम, रामदेव मित्रमंडळ भादवडचे सर्व पदाधिकारी आहेत। मनोहर शंभू म्हात्रे अध्यक्ष आहेत रामदेव मित्रमंडळाचे आणि त्यांच्या वतीने सन्माननीय आमदार साहेब आणि संजयभाई म्हात्रे साहेबांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे।
त्यांच्या वतीने ही माईची प्रेमाची भेट सुद्धा दिली जात आहे. सामना सुरू करायचा पंच. धन्यवाद मनोहर तरे. किशन मात्रे को कंटिन्यू रखा है. पटकी हुई गेंद नेस्टी बाउंसर, वाइट का इशारा अंपायर का. 1 फॉर दी ओवर का भी इशारा आता हुआ अंपायर का. शाहिद खान अपनी जगह पे खड़े रहते तो यूसुफ राजस्थानी न केवल एमएलए ट्रॉफी का बेस्ट बॉलिंग फिगर करते बल्कि सीजन का बेस्ट बॉलिंग भी फिगर उनके नाम रहता. क्रिकेट में गार्डन में नहीं घूमते रहना चाहिए, मैदान में ही रहना चाहिए. राइट आर्म ओवर द विकेट. फुल टॉस गेंद ड्राइव किया बहुत तेज. डीप एक्स्ट्रा कवर पे खिलाड़ी रुपेश छोटू. 1 रन बनता हुआ. अभी भी ऐसा नहीं कि मुकाबला खत्म हुआ. काफ़ी जान बाकी है मुकाबले में. 10 गेंदे हैं, 11 गेंदे और 34 रन. बहुत सुंदर इक्वेशन, ग्राफिक कंपैरिजन मॉनिटरिंग पे कर रहे हैं प्रिंस मूवीज के माज खान. बहुत अच्छी गेंद इन दी एयर बीट किया, गति से बीट किया. रफ्तार का कहर कहीं गेंदबाज कभी कभी ढा देते हैं. आज दर्शक बढ़ गए हैं क्योंकि पायनियर खेलने जा रही है अगला मुकाबला. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं किशन मात्रे. इस मरतबा अजीब व गरीब शॉट पीछे पांव पे चले गए थे. पंच करना चाहते थे, बल्ले की जड़ पे लगी गेंद शॉर्ट कवर्स में लगभग फॉरवर्ड स्लिप पॉइंट पे चली गई. 1 रन. आप देख रहे हैं क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग. बहुत ही सुहानी रात, दूधिया रोशनी पूरे मैदान को अपनी बाहों में समेटती हुई, ठंडी हवा के झोंके खुशगवार माहौल पैदा करते हुए आइडियल क्रिकेट कंडीशन में आप देख रहे हैं आमदार चषक. राइट आर्म ओवर द विकेट. इस मरतबा जगह बना के खेलना चाहते थे, बीट हुए. अब हम कह सकते हैं कि राजनौली ने थोड़ी सी शिकस्त कबूल कर ली है. जिस तरह से कोशिश वैसी नहीं हो रही है जिस तरह की होना चाहिए. आज कई मान्यवर, कई सम्मानीय आमदार ट्रॉफी में नजर आए. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. इस मरतबा बल्ले का सिरा लेके विकेट कीपर के हाथों में एक और विकेट. अगला मुकाबला दोस्तों बने रहेगा आमदार कप में, क्योंकि बहुत जबरदस्त मुकाबला होने जा रहा है. आई कालूबाई लोनार्ड वन द टॉस, डिसाइडेड टू द बैट फर्स्ट. और आई कालूबाई लोनार्ड कप को देखना ना भूलिए. सोनाले में 25 से 1 मार्च तक और 2 मार्च से 5 मार्च साजिद कुरैशी, शान अंसारी और सलीम अंसारी की देन कैफी आजमी ट्रॉफी. क्रिकेट फॉर एवर, क्रिकेट हमेशा के लिए. किशन मात्रे राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए. इस मरतबा फुल टॉस गेंद स्विंग किया ऑन साइड में. लगातार शाहिद खान के आगे पीछे गेंदें गिर रही है. 4 रन. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. व्यासपीठावर उपस्थित मानकोळी गावच्या सरपंच कल्पनाताई श्याम भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी पुष्पाताई गुळवे यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आमदार चषक 2019 मध्ये आपलं मनपूर्वक, प्रेमपूर्वक, आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. सन्मानित सरपंच मानकोळी कल्पना श्याम भोईर मॅडम, तसेच मानकोली गावच्या उपसरपंच करिश्मा श्याम माळी मॅडम, आपलं देखील स्वागत आणि सन्मान होत आहे. मी पुष्पाताई गुळवे यांना पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या शुभहस्ते
उपसरपंच करिश्मा श्याम माळी मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तसेच माजी सरपंच निर्मला सुनील माळी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती पुष्पाताई गोवी आपणास करतो. आपल्या शुभ हस्ते माजी सरपंच ग्रामपंचायत मानकोळी निर्मला सुनील माळी यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. धन्यवाद पुष्पाताई. त्यानंतर समाजसेवक मानकोळी अरविंद परशुराम माळी यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती शरद म्हात्रे आपणास करतो. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अरविंद परशुराम माळी समाजसेवक मानकोळी सदस्य आहेत, विद्यमान सदस्य. तसेच सन्माननीय श्याम माळी आपणास विनंती करतो आपण देखील पुढे यायचं, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर सुनील सुरेश माळी आपण देखील पुढे यायचं, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. धन्यवाद. ओ टू कमिटी बॉक्स स्टार्ट टू क्रिकेट. अनेक अनेक धन्यवाद मनोहर तरे. 6 गेंदे 29 रन. ऐसा नहीं कि ये बनेंगे नहीं, यहाँ बने और वो भी MLA ट्रॉफी में. इस मरतबा बहुत बढ़िया गेंदबाजी को बुलाया गया है जय को. जय ने डेब्यू किया था सोना देवी टेमघर में. इस सीजन में दिनेश चौधरी फेम टीम है और इस सीजन में सोना देवी बहुत अच्छा क्रिकेट खेल रही. 5 गेंदे 28 रन. सिर्फ बाहर मारना होगा, हिट आउट और गेट आउट. जय. सुभाष ठाकरे पॉइंट पर है. इस मरतबा पुल और पावरफुल. 6 रन. कमाल का शॉट. पावरफुल भी था, वंडरफुल भी था, ब्यूटीफुल भी था, सक्सेसफुल भी था. बहुत खूबसूरत शॉट. ये देखिए मानो थप्पड़ चाबुक जैसी छोटी गेंद मिली. इतनी भी छोटी नहीं थी. एग्जीक्यूशन बहुत अच्छा था. फ्रंट लेग को अलग कर दिया. गेंद मैदान के बाहर. 6 रन. हे पाहू शकता इक्वेशन आपण. 4 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूला सीमारेचा रस्ता दाखवावा लागेल, सीमारेच्या बाहेरचा रस्ता. देखना है कि क्या करते हैं वहां पे बैट्समैन. केवल इस मरतबा खेलने की कोशिश और केवल आउट होके जा रहे हैं. बड़ा झटका लगता हुआ. आता मात्र 3 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. आता मात्र आव्हान कठीण आहे. पाहू शकता आपण प्ले डाऊन झाला होता. केवळ बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीवर आदळलेला होता. जय. इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया. अच्छी गेंद थी. सोना देवी को मैच जीतने के लिए सिर्फ 2 गेंदें बची है. आज श्याम चौधरी ने बहुत अच्छी बल्लेबाजी की. अच्छी गेंद और इस सीजन में अच्छे टच में भी है. 2 मरतबा बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट रहे और 2 अर्धशतक उनके नाम है. अगदी बरोबर. म्हणजे सातत्य बघायला मिळालेलं आहे, कन्सिस्टन्सी बघायला मिळालं आहे. हे फार महत्त्वाचं असतं. यस, इम्पॉर्टेंट रहता है कि आपके मोमेंटम, आपकी बल्लेबाजी का
रहना चाहिए, वो साबित कर दिया है श्याम चौधरी ने। इस मरतबा ऑन द राइज खेला है, गेंद डीप कवर में गई है, वहाँ पे खिलाड़ी मौजूद हैं और इस मैच को जीत लिया है सोना देवी टेमगढ़ ने। मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशन दिनेश चौधरी एंड सोना देवी टेमगढ़, द कैप्टन कुमार। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं बहुत ही ज़बरदस्त इनफॉर्म बैट्समैन तालुका क्रिकेट के श्याम चौधरी, 12 गेंदों में 44 रन। इज ओवर टू मनोहर तरे। धन्यवाद कॉमेडी बॉक्स. सतीश चौधरी उद्योगपती नागाव आपणास विनंती करतो आपण पुढे यायचं, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. हालांकि देखा जाए तो यूसुफ राजस्थानी भी एक दावेदार थे, लेकिन हाई स्कोरिंग मैच था तो मैन ऑफ द मैच का जो अवार्ड है वो श्याम चौधरी को जाता है. सतीश चौधरी उद्योगपती नागाव आपलं हार्दिक स्वागत आहे, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. प्रकाश थळे समाजसेवक यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर सतीशजी चौधरी उद्योगपती नागाव, रणजित चौधरी उद्योगपती नागाव आपण पुढे यायचं आहे. त्यानंतर हिंदू भूमी टाइमचे संपादक मोहम्मद युनुस अन्सारी, संपादक हिंदू भूमी टाइम्स आपण पुढे यायचं आहे. त्यानंतर शरद भामरे लोणार, कृष्णा थळे लोणार, पप्पू थळे लोणार, मोहन थळे लोणार आपण पुढे यायचं आहे. सुरेश कासार, शरणेश चव्हाण, उद्धव मोरे, कैलास राणे, राजू निकम आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रकाश शनिवार पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर रणजित बागल, श्रीधर शिंगे, प्रभाकर बागल आपण देखील पुढे येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. व्यासपीठावर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. स्पर्धेचे आयोजक संजयजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते वेलकम, सुस्वागतम.
त्यानंतर विभाग प्रमुख अमित कांबळे आपण पुढे यायचं, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. उपसरपंच ग्रामपंचायत खांडवा विलास पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. अज्जूबाई समाजसेवक आपण देखील पुढे यायचं आहे. अज्जूबाई समाजसेवक. शाखा प्रमुख तुकाराम चौधरी. प्रताप शिंदे, जय जिजाऊ मंडळ. शिवसैनिक समाजसेवक आनंद बनसोडे, प्रकाश बचुटे, उमेश म्हस्के आपण पुढे यायचं आहे. आपण पाहतोय अल्ताफ बाली साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं, आपलं हार्दिक स्वागत. संतोष गुळवी आई वज्रश्री समाज कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष, आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर हिरामन दादा गुळवी यांचं स्वागत करायचं, भाईंना विनंती करतोय. संतोष गुळवी अध्यक्ष आई वज्रश्री पतसंस्था समाज कल्याणकारी संस्था. त्यानंतर धनाजी गुळवी, सोपान गुळवी, हर्षल गुळवी, भालचंद्र गुळवी, आपलं हार्दिक स्वागत आहे. मनोहर, मॅन ऑफ द मॅच. श्याम चौधरी आलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच आपण व्यासपीठावर देऊया. विनोद भोईर साहेबांना विनंती करतो की आपण सन्मान चिन्ह द्यायचं आहे. प्रदीप पप्पूशेठ पाटील उपतालुका प्रमुख बाउन्सर, सन्मान चिन्ह आहे. हिरामन गोळी साहेबांना विनंती करतो की आपण विश्वनाथ दादा नाईक स्पॉन्सर गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. रमाकांत दादा गुळवी यांना विनंती असेल आपण किशोर भंडारी स्पॉन्सर हे गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. पुष्पाताई गुळवी यांना विनंती असेल आपण विनोद भोईर सरपंच गोवे यांचं गिफ्ट टेम्पल स्पॉन्सर आपण केलेलं आहे ते द्यायचं आहे. विलास पाटील उपसरपंच खांडवल, आपल्याला विनंती करतोय आपण कुंदन पाटील साहेब स्पॉन्सर गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. माजी सरपंच विद्यमान सदस्य सुनीता शशिकांत पाडले मॅडम, आपणास विनंती करतोय आपण ही बॅग द्यायची आहे. भाविक एंटरप्राइजेस योगेश तरे, अक्षय चौधरी स्पॉन्सर, धन्यवाद, थँक्यू. यानंतर आर्यन मेंगजी याचा हा छोटा बाल कलाकार आहे. राजारामाची राजारामाची भूमिका संभाजी सिरियल मध्ये ज्यांनी भूमिका निभावली त्याचा पोवाडा आपण ऐकतोय. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालील येसेने, दरबारी पुछती बेगमे. बडी बेगम
म्हणजे आली आदिलच्याची आई बरे का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला ग बगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, जिथं जागत शैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहब्बा सुभान अल्लाह, कौतिक झालं दरबाराचे. खान निघाला मोठ्या दुर्मित, त्याचं घोड दड पायधल, फौज फाटालाही बखळ, अंगी हत्तीचं बळ, पाहणारा कापेत छळछळ. वाटेत शिर्डीत ठेचीत खानाची सेना निघाली, देऊळ उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan army? Yes, Sam, but the line of mountain is still there. राजाची सेना मुठभर, कसा खानाला रोखणार, काय लढवावा उन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मौल्य